नोव्हेंबर 2025 मध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे नंदुरबार जिल्ह्यातील अक्राणी तालुक्यातील तेलखेडी गावातील शेतकऱ्यांच्या उभ्या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले। संपूर्ण तालुक्यात अनेक गावांमध्ये सरसकट पंचनामे करून शासनाने अवकाळी नुकसान भरपाई मंजूर केली असताना तेलखेडी गावात प्रत्यक्ष पंचनामे होऊनही गावाचा बाधित क्षेत्र यादीत समावेश करण्यात आला नाही। या गंभीर अन्यायाविरोधात युवा क्रांती नंदुरबार आणि तेलखेडी येथील बाधित शेतकऱ्यांच्या वतीने अक्राणी तहसीलदारांना निवेदन देण्यात आले। निवेदनात सांगण्यात आले की त्रिस्तरीय समितीच्या सह्यांसह विधिवत पंचनामे सादर करूनही गावाला डावलण्यात आले असून यामुळे शेतकऱ्यांना जाणीवपूर्वक अवकाळी नुकसान भरपाईपासून वंचित ठेवण्यात आले आहे। युवा क्रांती संघटनेने या प्रकरणात संबंधित अधिकाऱ्यांच्या भूमिकेची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे। तसेच इतर बाधित गावांना ज्या निकषांवर नुकसान भरपाई देण्यात आली तेच निकष तेलखेडी गावालाही लागू करून तात्काळ भरपाई मंजूर करावी अशी ठाम मागणी करण्यात आली आहे। दरम्यान 2 दिवसांच्या आत योग्य कारवाई न झाल्यास तेलखेडीतील शेतकरी युवा क्रांतीच्या नेतृत्वाखाली शहादा धडगाव मुख्य रस्त्यावर रस्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे। प्रशासनाने तातडीने दखल घेऊन शेतकऱ्यांना न्याय द्यावा अशी मागणी यावेळी करण्यात आली। आम्ही मागील वर्षी नोव्हेंबर महिन्यात जे अवकाळी पाऊस तेलखेडी या गावात नुकसान भरपाईसाठी आम्ही पंचनामे करून सुद्धा आमचं जे संबंधित डिपार्टमेंट आहे त्यांनी आमचं पंचनामे करून सुद्धा आमचं तेलखेडी या गावाचं दखल घेतली नाही। आम्ही वारंवार या तेलखेडी गावासाठी पाठपुरावे केले। संबंधित जो डिपार्टमेंट आहे त्रिस्तरीय समिती, ग्रामसेवक, तलाठी आणि कृषी सहाय्यक यांच्या संबंधित डिपार्टमेंटने आमचं पाठपुरावा केला नाही आणि जो बाधित क्षेत्र आहे तेलखेडी या गावाचं बाधित क्षेत्र जो टाकायला पाहिजे होता तो टाकला नाही। तहसील साहेबांना निवेदनाद्वारे तक्रार केली आहे की बाकी गावाप्रमाणे आम्हाला पण पंचनामे करून त्याची नुकसान भरपाई भेटावी अशी आम्ही तहसीलदारांना निवेदन दिलं आहे। निवेदनमध्ये असं म्हणण्यात आलं आहे की 2 दिवसात जर आमचा पाठपुरावा नाही केला तर पुढच्या 2 दिवसात शहादा ते धडगाव रस्त्यावर सर्व शेतकरी बांधव रस्ता रोको आंदोलन करतील एवढी आम्ही विनंती त्या निवेदनाद्वारे केली आहे। आदिवासी जनजागृती न्यूज नंदुरबार। नमस्कार।